असलेली ही अंडरम नाईट क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आज शुभारंभ या ठिकाणी असंख्य प्रमुख अतिथी मान्यवर आणि क्रीडा श्रोते खेळाडू या सर्वांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा दीप प्रज्वलन करून या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचं आराध्य दैवत वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजाननाच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सन्माननीय आरिफ शेठ बगदादी यांच्या शुभ हस्ते या पहिल्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते। सत्पुरुष केळीवाडी आणि मुळबाद या दोन संघादरम्यान नाणेफेक मला वाटतं महादेश्वर मुळबाद या संघाच्या बाजूने होते। आपले गोलंदाजी करतायत पहिलं चेंडू आरिफ शेठ बगदादी सन्मानपूर्वक चेंडूला खेळून करतायत। अनिल गुरळकर साहेब आता मात्र या ठिकाणी आरिफ शेठ यांना जोरदार चेंडू मारायचा होता तर पुन्हा एकदा अनिल गुरळकर या ठिकाणी चेंडू टाकतात। आरिफ शेठ बगदादी या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा एक जुने अनुभवी गोलंदाज प्रभाकर मुळम आता मात्र या ठिकाणी आरिफ शेठ चांगल्या स्वतः आरिफ शेठ गोलंदाजी करतायत आणि अनिल पुरकर या ठिकाणी वाह रिव्हर्स या ठिकाणी अटेम्प्ट करतायत आणि जेलपात्र गौरव गावकर सलामीची जोडी मैदानामध्ये सत्पुरुष केळेवाडी यांच्या वतीने पहिला षटक पहिला चेंडू या स्पर्धेतील जाधव यांचा आणि हा पहिला चौकार। आता मात्र तशाच प्रकारे जोरदार लेग साईडला गौरव हा अनुभवी असे हे दोन्ही फलंदाज आहेत। लेग साईडला चेंडू जरा ढकलून घेतो थोडस त्या ठिकाणी मिसफिल्डिंग होते परंतु जोरदार अपील होते पाहिजे आणि परत एकदा मिसफिल्डिंग जोरदार अपील होते परंतु या ठिकाणी आयोजन अष्टपैलू क्रिकेट मंडळ कलांबई यांच्या वतीने सिद्धेश जाधव आता मात्र अंगावरती चेंडू आढळतोय त्यापूर्वी चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय यष्टीरक्षक धाव काय मिळत नाहीये। धावसंख्या मात्र 8 धावा 1 गडी बाद। आता मात्र जोरदार मारला फटका नवीन गेलेला फलंदाज आणि हा देखील परत एकदा आता मात्र विनय जाधव गोलंदाजी करतोय उंच असा फलंदाज थोडस मिस फिल्डिंग होत आहे परंतु चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण निर्धाव जातोय चेंडू गौरवला चेंडू समजू शकत नाही आहे। परत एकदा आता मात्र लेग स्ट्रिक सोडून जातोय चेंडू पंच कौशिक पुजारी हा वाईट घोषित करतोय। गौरव गावकर आता मात्र जोरदार फटका तसं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव काय रोखू शकत नाही आहे। साई जाधव यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 4 धाव झाले असते त्या ठिकाणी एकच धाव दिली आहे ती साई जाधव याने। तर आता मात्र दुसरं षटक टाकतोय तो विनय जाधव काही चेंडू शिल्लक आहेत तर गिरीश या ठिकाणी फलंदाजी करतोय लेग साईडला मारतोय जोरदार त्या ठिकाणी मिस फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण ढिंगामधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे। तर परत एकदा आता मात्र जोरदार मारतोय सुरक्षित या ठिकाणी सिद्धू जाधव यांचं चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण एकच धाव मिळते आहे ते गिरीशला आता मात्र गौरव मारतोय जोरदार फटका आणि हा सुरेख फटका म्हणायला हरकत नाही आहे। 4 धावा मिळत आहेत। धावसंख्या मात्र 19ची धावसंख्या सत्पुरुष केळीवाडी या संघाची जोरदार फटका मध्ये तसं चांगलं क्षेत्ररक्षण थोडं धाव होतोय परंतु सुरक्षित आपल्या आणि फलंदाजी बाद कौशिक पुजारे पंच यांच्याकडून हा धावबाद गिरीश संघाची जबाबदारी घेत आहेत। जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करायचा आहे तो दिनेश गावकर आणि गौरव गावकर यांना। तर आता मात्र परत एकदा चांगलं त्या ठिकाणी आणि गचाळ क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण चिन्मय जाधव यांचं ते दुसरा चेंडू एकच धाव घेतोय त्या ठिकाणी दिनेश गावकर स्वतःचं खातं खोलतोय या स्पर्धेदरम्यान अकाउंट खोलतोय दिनेश गावकर। आता मात्र गौरव गावकर यांचा सुरेख फटका आणि हा चौकार पूर्ण जबाबदारी आपल्या संघाची आहे ती गौरव गावकर यांच्यावरती। धावसंख्या मात्र झाली आहे ती 28 धावा। परत एकदा
परत एकदा आणि हा देखील चौकार. सरळ गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू एका कानाच्या बाजूने चेंडू सरळ बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलाय. चिन्मयला चेंडू समजू शकला नाहीये. आता मध्ये परत एकदा जोरदार अंगावरून चेंडू हलवतो. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, एकही धाव मिळत नाही. सुरक्षित आपल्या दोन्ही क्रीज मध्ये आहेत खेळाडू. या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक असताना हो हा मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा चेंडू जोरदार मारायचा होता परंतु आणि हा वाईड बॉल अवांतर धाव मिळत. ऑफ स्टिक सोडून चेंडू जातोय. धावसंख्या मात्र 37 धावा. परत एकदा एक सुरेख चेंडू फेक करतोय जाधव. परत एकदा दिनेश. आता दिनेशला चेंडू समजतो. त्या ठिकाणी एक जोरदार फटका मारला होता परंतु तिथल्या तिथे चेंडू राहिला आणि परत एक धाव घेतली आहे. ते बॉलरचं नाव काय? कौस्तुभ जाधव. एक सुरेख गोलंदाजी करतोय कौस्तुभ. आता मात्र गौरव पूर्ण आपल्या संघाची जबाबदारी गौरव वरती येऊन टेपली आहे. कारण एक आता मात्र एक सुरेख फटका ग्राउंड शॉट. या अंडरम क्रिकेट मध्ये जेवढी ग्राउंड शॉट आणि गॅप मध्ये चेंडू माराल तेवढाच आपल्या संघासाठी खूप फायदा होईल. परत एकदा आता मात्र स्लिपला चेंडू ढकलून देतोय. हा देखील चौकार. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. या षटकातील या विनिंग मधलं शेवटचं षटक या ठिकाणी चालू आहे. परत एकदा आणि हा देखील चौकार. एक सुरेख फलंदाजी. धावसंख्या मात्र 50 धावा. अर्ध शतक या ठिकाणी फलकावरती लागतंय. परत एकदा कौस्तुभ जाधव. आता मात्र परत एकदा तसाच प्रकारे आणि हा षटक या ठिकाणी प्रथम स्ट्राईकला आहेत आणि सिद्धू जाधव, मयुरेश गोलंदाज, पंच कौशिक या सामन्याला सुरुवात करतायत. मयुरेश गावकर या ठिकाणी पहिला चेंडू फेकतोय. जोरदार मारलेला फटका आणि हा देखील चौकार. चिन्मय यांच्या बॅट मधून निघतोय हा पहिला चौकार. मयुरेश यांचा पुढील चेंडू. आता मात्र जवळजवळ पहिल्या ते दुसऱ्या स्लिप मध्ये चेंडू खेळून काढलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या मात्र 8 धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना बांदेश्वर मुळबाणा हा संघ. आता मात्र लेग स्ट्रिक सोडून चेंडू खूपच बाहेर जातोय. वाईडचा इशारा होतोय. अवांतर हा देखील सुरेख फटका. एक जोरदार अशी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी चिन्मय जाधव, बांदेश्वर मुळबाण याचा हा खेळाडू. मयुरेश गावकर हा देखील लेग स्ट्रिक सोडून खूपच बाहेर चेंडू फेक करतोय तो मयुरेश. आता मात्र परत एकदा स्लिप मध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराबरोबरच धावसंख्या झाली आहे ती मात्र 18 धावा. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना परत एकदा मयुरेश गावकर उंच 6 गोलंदाज हा देखील चौकार जातोय. धावसंख्या आता मात्र 22 धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना बांदेश्वर मुळबाण हा संघ. मयुरेश यांचा पुढील चेंडू चिन्मय जाधव साठी. चिन्मय जाधव यांच्या चेंडू अंगावरती आधावतोय, अपील करतोय परंतु एक छोटी अशी धाव घेतली आहे ती तर षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बांदेश्वर मुळबाण या संघाची धावसंख्या 23 धावा. पंच आणि श्री गणेश वाळवाडी यांच्या संघनायकाने कृपया या ठिकाणी यायचंय. आता मात्र जोरदार फटका मारतोय आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चिन्मय मात्र जोरदार फटकेबाजी करतोय. प्रथमच या स्पर्धेमध्ये त्या बांदेश्वर मुळबाण हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जे क्रिकेट औरंग क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाचं नाव आहे तसंच या अंडरम नाईटच्या संघामध्ये स्वतः या ठिकाणी जोरदार अपील होतोय. पाहूया आता मात्र अपील जोरदार होत आहे. नो बॉल. संस्कार फुजारे या ठिकाणी धावबाद होतोय. मात्र साई जाधव प्रथम स्ट्राईकला जातोय. जोरदार मारतोय फटका. पाहूया आणि एक सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखणं असं क्षेत्ररक्षण मयुरेश गावकर यांच्याकडून आम्हाला बघायला मिळाले. एकच धाव घेतोय तो साई. स्वतःच खातं करतोय. परत एकदा अजून जिंकण्यासाठी आता पण जोरदार फटका मारतोय. मयुरेशच्या बाजूच्या मात्र
33 धावा. एक गडी आता मात्र जोरदार, तर या ठिकाणी एकही धाव मिळत नाहीये. अजून 22 धावांची गरज. आता मात्र जोरदार मात्र फटका आणि हा चौकार. लेग साइडला चिन्मय जाधव यांच्या बॅट मधून निघतोय हा चौकार. आता मात्र 37 धावा झालेल्या आहेत. परत एकदा तशाच प्रकारे आणि हा देखील चौकार. ऑफसाईडला जोरदार फटकेबाजी, षटक समाप्त. एफेक्ट करून घ्यायचे आहे. गौरव गावकर साहिलसाठी लेग साइडला जोरदार मारला फटका आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. साहिलने चौकार मारलेला आहे. धावसंख्या मात्र 45 धावा. परत एकदा पहिल्या स्लिप चेंडू ढकलून देतोय, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव घेतोय तो साहिल. धावसंख्या मात्र 46 धावा. आता मात्र चिन्मय जाधव हा एक सुरेख आणि जोरदार फटकेबाजी करतोय लेग साइडला आणि हा देखील चौकार. सुंदर फटकेबाजी. धावसंख्या झाली होती मात्र 50 धावा. फक्त 5 धावांची गरज या स्पर्धेतील आव्हान आपलं जिवंत ठेवण्यासाठी. परत एकदा जोरदार आणि हा नो बॉल आणि एकूण 5 धावा. मुळामध्ये पहिला चेंडू ढकलतोय. पहिला चेंडू चौकाराच्या साह्याने खाता खोलतोय. तर शुभम मुळा पहिला चौकार येतोय. संघाची धावसंख्या 4 धावा. दुसरा चेंडू कशा प्रकारे असणार गोलंदाज मितेश कडून पाहायला भेटतोय. हा खूपच चेंडू उंच असल्या कारणाने पंचांचा 9चा इशारा येतोय. एकूण 5 धाव भेटतायत संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. पहिला चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडूवरती चौकार. हा देखील जोरदार फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार. अष्टपैलू चौकार. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 13 धावा. तर पुन्हा एकदा मितेश हा देखील रिवर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करतायत. पंचांकडे खूपच जोरदार अपील करतायत. पंचांचा निर्णय पाहायचा काय येतोय तो. दोन्ही पंच गेलेला फलंदाज युवराज पाहायचं कशा प्रकारे खेळण्याची. पहिला चेंडू जोरदार, परंतु खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांकडे जोरदार अपील. कॅच पकडली होती, टप्प कॅच होती की डायरेक्ट कॅच होती. एकच धाव येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 धावा. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत या ओव्हर मधले. मितेश गोलंदाज. मात्र शुभम स्ट्राईक वर येतोय. शुभम मुळा मोठा फटका मारतोय, परंतु आपल्याच फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला. क्षेत्ररक्षक सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये येताना दिसतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा देखील जोरदार फटका येतोय. चेंडू चाललाय सीमारेषा ट्रॅक वरती येतोय. तो गोलंदाज महेश युवराजला कुठेतरी चांगली फटकी करत खेळावे लागेल. जोरदार फटका. चेंडू चाललाय 4 धाव्यांसाठी चौकार येतोय. संघाची धावसंख्या 22 धावा. तर पुढचा चेंडू, दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळणार. हा देखील मोठा फटका मारतोय, परंतु हा देखील चौकार येतोय. लागोपाठ 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय तो फलंदाज युवराज. संघाची धावसंख्या हा देखील टॅप पद्धतीचा रनआउटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये अचूक थ्रो झाला असता तर नक्कीच इथे विकेट हासिल झाली असती, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये येते हे देखील लायक असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती हा देखील मोठा फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकारासाठी. तर पुन्हा एकदा गोलंदाज. हा देखील मोठा फटका मारला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला भेटते. ज्या ठिकाणी 4 धावा भेटल्या असतात त्या ठिकाणी 3. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. हा देखील मोठा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक होत. एक आणि इथे पंचांचा इशारा चौकार. कॅच पकडली, परंतु बॉटलांना पाय लागल्यामुळे चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावा. आउट झालो असतो आता.
तर पुन्हा एकदा भालचंद्र गोलंदाजी मार करतो. हा देखील मोठा फटका टॅप पद्धतीचा चेंडू होता, परंतु आपल्याच फॉलोथ्रोमध्ये अडवताना दिसतोय तो क्षेत्ररक्षक गोलंदाज. तर पुन्हा एकदा हा देखील मोठा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक करणं गरजेचं होतं, परंतु चौकार येतोय. संघाची धावसंख्या 40 धावा. 40 या आकड्यावरती जाऊन हे प्ले तिसऱ्या ओव्हर चालू असताना, तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे चालू असताना हा रिव्हर्स खूप करतोय, परंतु चेंडू चाललाय घरगळत सीमारेच्या पार. अष्टपैलू चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलोय ती 44 धावा. धाव फलकावरती लागता येतं. काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार कंकरीत चौकारतोय. संघाची धाव फलक या 4 ने पुढे सरकताना दिसते इथे. 48 धावा. तिसरा ओव्हरचा खेळ इथे पाहायला भेटतोय तो 42 बाजी शेवटीच्या बाजूने. हा देखील मोठा फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा देखील चौकार. हा देखील जोरदार फटका मारतोय, चेंडू येतोय सीमारेषा पार चौकारासाठी. संघाची धाव संख्या 56 धावा. तर पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय. हा देखील आपल्या फलकामध्ये अडकलेला चेंडू, परंतु एक धाव नक्कीच येणार. एका धावने संघाचे धाव फलक पुढे सरकताना दिसते इथे. 57 धावा. धाव फलकावरती लागतायत. चौथ्या ओव्हरचा विचार केला तर चौथ्या ओव्हरमध्ये 57 धावा जमल्या जाता येतात. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसांमधील हा दुसरा सामना. हा चौकार येतोय, कणकणीत चौकार येतोय. संघाची धाव संख्या 61 धावा. धाव फलकावरती लागतात. खरोखर जोरदार फटकेबाजी करतोय शिबा. हा देखील टॅप पद्धतीचा चेंडू, चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. संघाची धाव संख्या 65 धावा. धाव फलकावरती लागतायत. चौथं षटक चालू असताना. तर पुन्हा एकदा हा देखील मोठा फटका, चौकार येतोय. संघाची धाव संख्या 69 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला. तर पाहायचं कशा प्रकारचा. हा देखील खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपल्या फलंदाजाने. फलंदाजाला इथे परत चेंडूवरती युवराज मुळम राईट आर्म ओव्हर विकेट मारा असेल तो. हा देखील मोठा फटका, चेंडू चाललाय घरगळत सीमारेषा पार. अष्टपैलू चौकार. युवराज मुळम राईट आर्म ओव्हर विकेट मारा असेल तो. भालचंद्र एक चांगली फलंदाजी करतो आपल्या टीम साठी. हा देखील मोठा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक सिद्धेश पुजारी यांच्याकडून पाहायला भेटते. एकच धाव ऍड केले ते. संघाची धाव संख्या लागते. संघाची धाव संख्या 7 धावा. 6 धावा. तर पुन्हा एकदा गोलंदाज युवराज आणि स्ट्रायकर पण युवराज. हा देखील चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घडताना दिसते इथे. भूषण मुळम यांच्याकडून एकच धाव देतोय. संघाची धाव संख्या 7 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये काही चेंडू शिल्लक असताना अजूनही 7 धावा झाल्या आहेत. मोठा फटका, परंतु चांगला क्षेत्ररक्षक शुभम मुळम यांच्याकडून पाहायला भेटते इथे. रनआउटची संधी उपलब्ध होताना दिसते. पंचांचा इशारा येणे बाकी आहे. फलंदाज इथे बाद होतोय. पहिलाच धक्का बसतोय तो वाळवडी संघाला. खरोखरच चांगले क्षेत्ररक्षक घडलं. शिवमने चेंडू अडवला, त्याच्यानंतर आहेत या ओव्हर मधले. तर पाहिजे कशा प्रकारे भालचंद्र खेळण्याचा प्रयत्न करेल. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला, आणि परंतु चांगला फटका एके बाजूला एक चांगली फलंदाजी करतोय. हा देखील फक्त दिशा आणि फलंदाज इथे स्ट्राईक वरती. आता नवीन फलंदाज मंडामला गेलेला फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्षमता असेल की चौकार मारण्याची, परंतु नवीन गोलंदाज सूरज पुजारी पहिलाच चेंडूवरती गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज. हा देखील खरोखरच चेंडू काही समजू शकला नाही, परंतु इथे विकेट हासिल केली असती, परंतु एसटी रक्षक थोडेसे. सूरजचा तिसरा चेंडू हा देखील जोरदार मानायचा होता, परंतु या चेंडूवरती देखील एकच धाव येते. संघाची धाव संख्या 18 धावा. तर पुन्हा एकदा फलंदाज मयुरेश. हा देखील मोठा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक सुयोग कडून पाहायला भेटते. धावा खरोखर चांगलं क्षेत्ररक्षक देखील घडताना दिसतं या टीम कडून. 5 बाजी शेवटी. हा देखील मोठा फटका, परंतु सिद्धेश पुजारी खूपच अडवण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु चेंडू गरगळत चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. संघाचे धाव फलक 23 धावा. तर पुन्हा एकदा हा देखील टॅप पद्धतीचा चेंडू होता, चाळ्याच्या वरून मारल्यामुळे एकही धाव नाही मंडळाच्या नियमानुसार. तर दुसरा पहिला चेंडू हा देखील खरोखरच जोरदार होतील, आणि ते फलंदाज इथे बाद होताना दिसतोय.
मयुरेश इथे फलंदाज बाद होतोय. अम्मा चाललाय इथे फलंदाज तर शिवमचा पुढचा चेंडू रिंग सगळ्यात खेळला पहिल्या चेंडूवरती चौकार खेचतोय. मितेशच्या बॅट मधून चौकार येतोय आणि हा चौकार येतोय. अजूनही काय सांगता येत नाही. एखादा 9 वगैरे आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल, परंतु हा देखील चौकार येतोय. संघाची धाव संख्या 35 असेल तर 7 चेंडू आणि 35 मधला आणि हा चौकार येतोय. स्वराज्य चांगलं फटका मारतोय स्वराज्य.